आणि यानंतर आता महाराष्ट्रासह देश विदेशातल्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात महाफास्ट 100 मधून। विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवरून ठाकरे बंधूंनी रणशिंग फुंकलं। 26 तारखेला नीट पेपरफुटी विरोधात मनसे आणि ठाकरेंची शिवसेना आंदोलन करणार। तर 26 तारखेच्या मोर्चामध्ये दिल्लीसारखं कुणी काही केलं तर सोडणार नाही, आमची लोक फटकावून काढणार, राज ठाकरेंचा इशारा। आंदोलन घराघरामध्ये पोहोचलंय म्हणून सरकार घाबरलंय, राज ठाकरेंची यावर प्रतिक्रिया। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या निवासस्थानाकडे जाणारा रस्ता बंद। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान राहत असलेला कृषक रोड बंद। दरम्यान खबरदारीचा उपाय म्हणून रस्ता पूर्णपणे बंद केल्याची माहिती। तर शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याऐवजी आंदोलकांवर लाठीचार्ज। आंदोलकांना मारहाण करण्याऐवजी सरकारनं चर्चा करावी, विद्यार्थ्यांच्या मागण्या आधी समजून घ्या, काँग्रेस नेत्या प्रियंका गांधींची लाठीचार्जवर प्रतिक्रिया। तर संसदेत चौथ्या दिवशी सुद्धा गदारोळ। नीट मुद्द्यावर सरकार चर्चा करायला तयार, पण विरोधकांना नीटच्या मुद्द्यावर चर्चा नकोय। किरेन रिजिजू यांचं लोकसभेमध्ये विधान। तर काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंनी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे। शिक्षण मंत्री प्रधान यांची मुलगी निमिषा प्रधाननं इंस्टाग्राम खातं बंद केलं। सोशल मीडियावर ट्रोल होत असल्यामुळे इंस्टाग्राम खातं बंद। सीजेपी आंदोलनामुळे ट्रोलिंग वाढल्याची निमिषा प्रधानची माहिती। विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्यांना मोदी सोडणार नाहीत, भाजप खासदार संबित पात्रा यांची ही पेपरफुटीवर प्रतिक्रिया। तर पेपरफुटीवर सखोल चर्चेची काँग्रेसची मानसिकता नाही, पात्रा यांची टीका। दिल्लीच्या जंतर मंतरवर सीजेपीचं आंदोलन आजही सुरूच। विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्ज नंतर आंदोलनाला देशभरातनं पाठिंबा। धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा होत नाही तोवर आंदोलन सुरूच राहणार, सीजेपीचे नेते अभिजित दिपकेंचा एल्गार। तर दिल्लीतील 16 मेट्रो स्थानकं आजही बंद करण्यात आली आहेत। कोणत्याही आंदोलकाला जंतर मंतरकडे येण्यापासून रोखण्यासाठी डीएमआरसीनं घेतला निर्णय। डीएमआरसीच्या निर्णयामुळे सामान्य प्रवाशांचे मोठे हाल। दिल्लीतील कॅनॉट प्लेस कडून आता जंतर मंतरकडे येणारा रस्ता बंद। रस्त्यावर दिल्ली पोलीस आणि आरएएफ जवान तैनात। रस्त्यावरून आंदोलकांकडून घोषणाबाजी या ठिकाणी रस्त्यावर सुरू आहे। ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी सुरू केलं मौन आंदोलन। दरम्यान अहिल्यानगरच्या वाडिया पार्क या ठिकाणी गांधी पुतळ्याजवळ हे आंदोलन सुरू। आंदोलन स्थळाला नगरचे जंतर मंतर असं नामकरण। धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार, काँग्रेस नेते वडेट्टीवारांचा हा निर्धार। तर अमित शहांच्या राजीनाम्याची ही मागणी, वडेट्टीवारांची ही प्रतिक्रिया। आमदार रोहित पवार उद्या दिल्लीला जाणार। रोहित पवार जंतर मंतरवर सुरू असलेल्या आंदोलनामध्ये सहभागी होणार। विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जचा रोहित पवारांकडून निषेध। तरुणाई एकेका लाठीचा हिशेब घेईल, हे सरकारनं विसरू नये, रोहित पवारांचं ट्विट। अर्ध्या डोक्याचे लोक विद्यार्थ्यांना आक्रमक करतात, गुणरत्न सदावर्तेंचं हे वक्तव्य। तर विद्यार्थ्यांना आक्रमक करून काहीही अघटित करण्याचा काहींचा प्रयत्न आहे, गुणरत्न सदावर्तेंची मनोज जरांगेंवर जोरदार टीका। पुन्हा आंदोलनामध्ये दिसले तर खोट्या गुन्ह्यात अडकवणार, मुंबई पोलिसांनी आंदोलकांना धमकावल्याचा काँग्रेसचा आरोप। तर आयुष्यभर तुरुंगात राहावं लागेल, पोलिसांनी आंदोलक विद्यार्थ्यांना धमकावलं, काँग्रेसचा आरोप। मुलांना धमकी देणारे पोलीस ड्रग्ज सप्लायर आहेत का? काँग्रेसनं मुंबई पोलिसांच्या शेअर केलेल्या व्हिडिओवरून राज ठाकरेंचा सवाल। तर मी पोलीस आयुक्तांकडे तक्रार करणार, भाजपनं पोलिसांच्या वेशात गुंड आणलेत का? राज ठाकरेंचा सरकारला सवाल। मुंबईतील सीजेपी आंदोलन प्रकरणी आतापर्यंत 13 गुन्हे दाखल। 18 तारखेपासून मुंबईतील विविध ठिकाणी आंदोलनं सुरू। मुंबईमध्ये पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या विद्यार्थी आंदोलकांना व्हॅनमध्ये घेऊन जाताना नाट्यमय घडामोडी। दरम्यान बाहेरील आंदोलकांनी पोलीस व्हॅनचा दरवाजा उघडल्यामुळे सर्व आंदोलक क्षणार्धात पसार। मुंबईच्या चेंबूरमध्ये सीजेपी आंदोलनादरम्यान हा सगळा प्रकार घडला। मुंबईतील आंदोलनामधील तरुणीचा सीजेपीकडून व्हिडिओ तरुणी पोलीस व्हॅनला अडवत असल्याचं दृश्य कॅमेऱ्यात कैद। दरम्यान आमच्या मुली मुलांपेक्षा कमी आहेत का? सीजेपीच्या ट्विटमध्ये हा उल्लेख। तर मुंबईतल्या तरुणीनं पोलीस व्हॅन अडवल्यानंतर दिग्दर्शक रवी जाधवांची पोस्ट चर्चेत। विद्यार्थ्यांनी उचललेलं पाऊल संयमी, शांततापूर्ण, जबाबदारीचं, शिक्षणाविषयीची त्यांची तळमळ, प्रामाणिकपणा पाहून अभिमान वाटतो। रवी जाधव यांच्याकडून आंदोलक तरुणीचं कौतुक। अभिनेत्री नेहा महाजनचा आंदोलक विद्यार्थ्यांना पाठिंबा। लगान चित्रपटातील गाण्याद्वारे नेहा महाजनकडून भावना व्यक्त।
नीट पेपरफुटीवर अभिनेत्री रसिका वेंगुर्लेकरची ही फेसबुक पोस्ट। नीटचे पेपर लीक झाले, परीक्षार्थींनी आत्महत्या केल्या। पेपर लीक आणि आत्महत्यांना जबाबदार कोण? रसिका वेंगुर्लेकरचा सवाल। राष्ट्रीय नाट्य विद्यालयातील शिक्षक आम्हाला भूमिका करायला आणि भूमिका घ्यायलाही शिकवत होते। अभिनेता सुब्रत जोशीची आंदोलक विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ पोस्ट। तर मी फक्त आणि फक्त भारताच्या बाजूने आणि तुम्ही असा सवाल करत सुब्रत जोशीची ही पोस्ट। अभिनेता इम्रान खानचा मुंबईतील सीजेपीच्या आंदोलनात सहभाग, तर कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला अभिनेता इम्रान खानचाही पाठिंबा। मनसेकडून मुंबईमध्ये एक सही पाठिंब्याची ही मोहीम, तर आज संध्याकाळी छत्रपती शिवाजी महाराज पार्कात ही मोहीम राबवली जाणार। दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मनसेची ही मोहीम। नागरिकांनी मोहिमेमध्ये भाग घ्यावा, संदीप देशपांडेंचं आवाहन। तर पेपरफुटी संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदींचं ट्विट। दोषींना शिक्षा करण्यास फास्ट ट्रॅक कोर्टाची स्थापना करणार, युवकांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्याला सोडणार नाही, पंतप्रधान मोदींचं ट्विट। नरेंद्र मोदींच्या ट्विटनंतर आता राहुल गांधींचं ट्विट व्हायरल। तुम्ही केवळ आमच्या शिक्षण व्यवस्थेचा संपूर्ण ताबा आणि विनाश होऊ दिला नाही, तर त्याला प्रोत्साहन सुद्धा दिलं आणि त्यासाठी जबाबदार असलेल्या प्रत्येकाचे संरक्षण सुद्धा केले, राहुल गांधींचं हे ट्विट। धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावाच लागेल, नरेंद्र मोदींच्या ट्विटला कॉक्रोच जनता पार्टीकडून रिट्विट। प्रधानांचा राजीनामा होत नाही तोपर्यंत विद्यार्थी हटणार नाहीत, सीजेपीचे पदाधिकारी आशुतोष रांका यांचा पुनरुच्चार। तर सरकारनं जंतर मंतरवर येऊन चर्चा करावी अशी ही रांकांची भूमिका। संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा आजचा चौथा दिवस। संसदेबाहेर विरोधक आणि सत्ताधारी आमने सामने, दरम्यान एनडीए आणि काँग्रेस खासदारांची समोरासमोर घोषणाबाजी। केंद्र सरकार प्रधानांचा राजीनामा घेण्याची शक्यता कमीच, आंदोलकांशी चर्चा करण्याची ही सरकारची तयारी, पण चर्चेसाठी विशिष्ट स्थळाचा आग्रह नको, सरकारची भूमिका। एका वृत्तसंस्थेचं वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याच्या हवाल्यानं हे वृत्त। शरद पवार काल पंतप्रधान मोदींना भेटले, यालाच तर जंतर मंतर म्हणतात। माध्यमांना विचारलेल्या प्रश्नावर राज ठाकरेंची ही कोचक प्रतिक्रिया। केंद्र सरकारनं विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष द्यायला हवं, शरद पवारांची पंतप्रधान मोदींना विनंती। तर कालच्या भेटीसंदर्भात शरद पवारांनी पदाधिकाऱ्यांना माहिती दिली आहे। शरद पवार मोठे नेते, मोदींची भेट घेणं स्वाभाविक, पण पवार मोदींमध्ये कशावर चर्चा झाली माहीत नाही, शरद पवार आणि मोदींच्या भेटीवर छगन भुजबळांची प्रतिक्रिया। नांदेडमध्ये वंचितच्या महाराष्ट्र बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद, सकाळच्या सत्रात नांदेड शहरातील दुकानं कडकडीत बंद। तर नांदेडमध्ये या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीसह शिवसेना ठाकरे यासह राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष, मनसे यासह समविचारी संघटना बंदमध्ये सहभागी। पुण्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचं आंदोलन सुरू, दुकानं बंद करा, वंचितच्या कार्यकर्त्यांकडून दुकानदारांना आवाहन। आंदोलनादरम्यान पोलिसांचा बंदोबस्त वाढला। पुण्यामध्ये जुन्या मुंबई पुणे महामार्गावर वंचितचं ठिय्या आंदोलन, वंचित आघाडीचे कार्यकर्ते थेट रस्त्यावर उतरले। वंचितकडून आज राज्यभर महाराष्ट्र बंदची हाक। वंचितचे मुंबई प्रदेश अध्यक्ष चेतन अहिरे विक्रोळी पोलिसांच्या ताब्यात, तर मुंबईतील महाराष्ट्र बंदच्या आंदोलनावेळी पोलिसांची ही कारवाई।